महाराष्ट्रासाठी आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे, कारण युनेस्कोच्या यादीमध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणत या 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला. या संदर्भात बोलण्यासाठी शिवचरित्राचे अभ्यासक डॉक्टर शिवरत्न शेटे सर आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर महाराष्ट्रासाठी नाही, संपूर्ण भारतासाठी हा आनंदाचा दिवस म्हणाला तर वावगं ठरणार नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. खरं म्हणजे महाराष्ट्रातील 11 किल्ले ज्याच्यामध्ये महाराजांचा जन्म झालेला शिवनेरी आहे, पन्हाळगड आहे, प्रतापगड आहे, साल्हेर आहे, लोहगड आहे, सुवर्णदुर्ग, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि महाराष्ट्राच्या बाहेरचा जो जिंजी आहे, की महाराष्ट्रातले 11 किल्ले आणि महाराष्ट्राच्या बाहेरचा तामिळनाडूतला जिंजी, या 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या यादीत होणं म्हणजे शिवछत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाला जागतिक पातळीवरती खऱ्या अर्थानं आज स्थान मिळालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जगाच्या नकाशावरती युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये हे किल्ले आले. आता अपेक्षा एवढीच आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याकडनं, युनेस्कोच्या यादीत आल्यानंतर तिथली डागडुजी ही सर्वोत्तम व्हावी. जागतिक पर्यटक जेव्हा येईल या किल्ल्यावरती, तेव्हा शिवछत्रपतींच्या तत्कालीन जे स्थापत्य कला आहे, आजच्या भाषेत इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, हे जगाला कळावं एवढी अपेक्षा आहे आणि आजचा खरंच आनंदाचा दिवस आहे. सर, या 12 किल्ल्यांचं महत्त्व कशा पद्धतीने विशद करा, कारण प्रत्येक किल्ल्याचं स्वतंत्र महत्त्व आहे, आपण कशा पद्धतीनं सांगा. आता प्रतापगड आहे, खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये दिनांक 10 नोव्हेंबर 1659 अफजल खान चाल करून आला, जो बलाढ्य शत्रू होता. त्या अफजल खानाकडनं महाराज मारले जाणार असाच कयास तत्कालीन सगळ्यांचाच होता, परंतु घडलं उलटं की शिवछत्रपतींनी दिनांक 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाला ठार केलं. त्या इतिहासाचा म्हणजे जो शौर्याचा इतिहास आहे तो प्रतापगड आहे. किल्ले पन्हाळा दक्षिणेतला सगळ्यात महत्त्वाचा किल्ला. शिवछत्रपतींच्या इतिहासात तर पन्हाळ्याचं महत्त्व आहेच आहे. किल्ले पन्हाळ्यात महाराज सिद्धी जोहरच्या बेड्यातून निसटले आणि बाजीप्रभू देशपांडेंचं बलिदान, वीर शिवा काशीदांचं बलिदान हाही प्रसंग आहे. त्याचबरोबर पितापुत्रांची शेवटची भेट, म्हणजे संभाजीराजे दिलेर खानाकडनं परत आल्यानंतर शेवटची बापलेकाची भेट ही त्याचाही साक्षीदार किल्ले पन्हाळा आहे. आणि तारा राणीचं जी करवीर संस्थान तीही राजधानी पन्हाळा आहे. पन्हाळ्याचंही फार महत्त्वाचं स्थान आहे. प्रतापगड, पन्हाळा हे सगळं भूषण आहे. लोहगड, तुंग, तिकोना हा अतिशय महत्त्वाचा बेल्ट आहे पुण्यामधला. नावाप्रमाणे तो खरंच मजबूत लोहासारखा किल्ला आहे आणि आजही भक्कमय शाबूत आहे. येरेलिव्हसुद्धा अत्यंत उत्तम आहे. साल्हेर म्हणाल तर गुजरातच्या डांग भूभागावरती नियंत्रण मिळवण्यासाठी, देखरेख करण्यासाठी, टेहळणी करण्यासाठी महाराजांनी हा किल्ला 1673ला जिंकला आहे. पण एक दुःखद घटना की महाराजांचा बालमित्र सूर्याजी काकडे हा किल्ला घेत असताना हुतात्मा झाला साल्हेरच्या वेळेस. सिंधुदुर्गाचा, विजयदुर्गाचा, सुवर्णदुर्ग आणि इतिहास एवढा मोठा आहे की सिंधुदुर्ग शिवछत्रपतींनी अतिशय भक्कम बांधला. म्हणजे आजही तिथं शिसं ओतलं पायामध्ये, म्हणजे इतकं उत्तम मजबूत आर्किटेक्चर. म्हणजे लाटासुद्धा दगडाला झिजू शकल्या, पण मधलं जे काही सिमेंटिंग आहे त्याला नाही झिजू शकल्या. अभेद्य किल्ला. आणि महाराजांचं वैशिष्ट्य होतं की इंग्रजांवरती आणि पोर्तुगीजांवरती जर तुम्हाला नियंत्रण मिळवायचं असेल तर ज्याची सागरावरती सत्ता, ज्याचा आरमार त्याची सागरी सत्ता, आणि महाराजांनी सिंधुदुर्ग बांधला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खांदेरी बांधताना शिवछत्रपतींना इंग्रजांशी लढावं लागलं. म्हणजे इंग्रजांनी खूप त्रास दिला. शिवछत्रपतींच्या आरमारी लढ्याचा इतिहास म्हणजे महाराजांच्या मृत्यूच्या अगोदर 1 वर्ष हा खांदेरी उंदेरीचा इतिहास आहे. त्यामुळे तोही किल्ला जागतिक वारसा युनेस्कोच्या ह्याच्यात आला. खूप आनंदाची बाब आहे. आणि या सगळ्याच्यामध्ये शिवछत्रपतींचा जन्म ज्या किल्ल्यावरती झाला तो किल्ले शिवनेरी, तो म्हणजे खरंच सर्वोच्च आनंदाचा प्रसंग आहे. तोही या यादीमध्ये, त्याची डागडुजी बऱ्यापैकी झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की या सागरी किल्ल्यांमध्ये म्हणजे सिंधुदुर्ग असेल, विजयदुर्ग असेल, सुवर्णदुर्ग असेल, खांदेरी असेल, शिवछत्रपती ज्याला आज आपण फादर ऑफ नेव्ही म्हणतो, भारतीय आरमाराचा जनक, या 4ही किल्ल्यांच्या रूपानं खऱ्या अर्थानं जागतिक वारसा शिवछत्रपतींच्या आरमारी लढायाचा इतिहास त्यानिमित्ताने लोकांच्या समोर जाईल. आणि जिंजीबद्दल म्हणा तर जेव्हा
शिवछत्रपतींनी 13 मे 1677ला हा किल्ला जिंकला आणि किल्ला जिंकल्यानंतर तिथं ज्या पद्धतीनं उत्तम प्रशासन लावलं, हा किल्ला शिवछत्रपतींच्या आयुष्यामध्ये इतका महत्त्वाचा होता. म्हणजे महाराजांची दक्षिण दिग्विजय ही जी मोहीम झाली, खऱ्या अर्थानं पुत्राच्या कामाला हा किल्ला आला. म्हणजे 11 मार्च 1689 संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर औरंगजेब धाकला पुत्र राजाराम महाराज छत्रपतींच्याही मागं लागला आणि अशा वेळेस महाराष्ट्र सोडून एक मुखी निर्णय झाला की आपण तामिळनाडूतल्या जिंजी किल्ल्यावरती जाऊन मराठ्यांची गादी चालवावी, हिंदवी स्वराज्य चालवावा. आणि राजाराम महाराज रायगडावरनं निसटले आणि ते किल्ले जिंजीवरती, म्हणजे किल्ले जिंजी 8 वर्ष मराठ्यांची राजधानी जिवंत ठेवलेला तामिळनाडूतील किल्ला, मराठ्यांची तिसरी राजधानी. आणि आम्हाला अभिमान वाटतो की तिथं मागच्याच डिसेंबरमध्ये आम्ही शिवछत्रपती, संभाजी महाराज छत्रपती आणि छत्रपती राजाराम या तिन्ही नामोल्लेख असलेला फलक आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीनं, आणि आपले संपादक माननीय राजीव खांडेकरसुद्धा होते, पोपटराव पवार होते, तर किमान शिवछत्रपतींचा इतिहास जगातील लोकांना कळावा. जिंजी तर अभेद्य किल्ला आहे, 3 किल्ल्यांचा मिळून झालेला किल्ला आहे, राजगिरी, कृष्णगिरी आणि चंद्रगिरी. शिवछत्रपतींनी अभेद्य असं तटबंदी बांधली आणि म्हणून तमिळनाडूमध्ये सुद्धा लोकांनी, जशी राजगड रायगड ही मराठ्यांची राजधानी, तशी तमिळनाडूमधील तिसरी राजधानी बघायला सुद्धा लोकांचे पावलं तिकडं वळतील. केवळ महाराष्ट्रात नाही, भारतातले नाही, तर जगातील पावलं वळतील. मला वाटते खूपच आनंदाचा क्षण आहे. आपण राजगड आणि रायगडचंही नाव आत्ता उल्लेख केला, त्यांचं महत्त्व कशा पद्धतीने विश्लेषण? तर राजगड तर शिवछत्रपतींचा निम्म्या आयुष्याचा साक्षीदार आहे. 25 वर्ष शिवछत्रपती त्या किल्ल्यांवरती राहिलेत आणि राजगडच्या बाबतीत आमची भावना खूप मोठी आहे. राजगडाच्या स्मृती ही हिंदवी स्वराज्याची चढती कमान बघितलेलं आहे. सगळं जे यशाचे शिखर महाराजांनी एकानंतर एक गाठत गेले, त्याचा साक्षीदार किल्ले राजगड आहे. आम्ही तर राजगडावरती शिवभक्तांना घेऊन जात असताना, मग पद्मावती माची असेल, सुवेळा माची असेल, संजीवनी माची असेल, आम्ही तर राजगड मुक्कामामध्ये लोकांना दाखवलेला. जिथं जो प्रसंग घडला तिथं तो उभा केला आहे. आग्र्याची सुटका त्या पाली दरवाजामध्ये. राजगडाचं वैशिष्ट्य असं की आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही कुठंही नतमस्तक व्हा, शिवछत्रपतींचा पदस्पर्श तिथे झाला आहे 25 वर्ष. त्यामुळे राजगडाच्या बाबतीत खूप वेगळं महत्त्व आहे आमच्या मनामध्ये. सईबाई साहेबांची समाधी आहे. आणि रायगडाच्या बाबतीत म्हणाल तर निश्चितपणे दिनांक 6 जून 1674, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 आनंदनाम संवत्सर, रायगडाचं जे महत्त्व आहे, जे अलौकिक महत्त्व आहे की गुलामगिरीमधून आम्ही मुक्त झालो, म्हणजे आमचा राजा छत्रपती झाला. त्यामुळं जो राज्याभिषेक समारंभ झाला तो तिथे झाला. 10,000 पाहुण्या रावळ्यांच्या उपस्थितीमध्ये, डच आहेत, पोर्तुगीज आहेत, इंग्रज आहेत, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गागा भट्टांनी वेदमंत्राच्या उच्चारामध्ये शिवछत्रपतींना राज्याभिषेक केला. त्यामुळं जिजाऊ साहेबांच्या आयुष्यातलं सर्वोच्च स्वप्न आपला लेख पूर्ण करतोय याची अनुभूती जिजाऊ साहेबांना त्याच किल्ल्यावरती लाडक्या शिवबाने दिली. आणि बघा, अवघ्या 12 दिवसानंतर आऊसाहेबांचं निधन झालं आहे. म्हणजे तसं जर रायगडाच्या बाबतीत म्हणाल ना, तर रायगड आमच्या दृष्टिकोनातनं जे यशाचं शिखर राजगडाने दाखवलं तसं रायगडनी नाही दाखवलं. त्यामुळं आम्हाला रायगडचं ठीक आहे, राज्याभिषेकाच्या दृष्टिकोनातनं महत्त्व आहे, परंतु त्याच्यानंतर आऊसाहेबांचं निधन झालं, काशीबाई साहेबांचं निधन झालं आणि 1674 ते 1680 अवघ्या 6 वर्षाचाच कालखंड महाराजांनी बघितला. त्यामुळं यशाचे शिखर राजगडाने बघितले, रायगडाने नाही. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 12 किल्ले आहेत, त्या सगळ्या किल्ल्यांचा आता समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये झालेला आहे आणि प्रत्येक किल्ल्याचं स्वतंत्र असं वैयक्तिक महत्त्व आहे आणि हेच महत्त्व विशेष करण्याचं काम आत्ता शिवरत्न शिडे सरांनी या निमित्ताने केलं आहे. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.